सांगितलं. आता आम्ही सुद्धा 24 तास एवढाच उद्योग करतो. त्याचा फोन येईल, त्याचा संपर्क, त्याची कोणाची अडचण आहे काय, आम्ही काय कुठेही तुम्हाला सांगतो. केडगावकरांनी आता महाराज म्हणले केडगावकरांनी लीड दिला. आता महाराज तुमचे लोक मस्त आमच्या विरोधात फिरले. तिकडं नगरमध्ये तुम्ही म्हणले कव्वाली काय चांगली असते, कव्वाली चांगली नसते. आपल्याकडे हे साधू संतांचे विचार चांगले, कव्वालीचं काय कारण आहे? आपले 33 कोटी देव आहेत, कमी नाहीये. आपले अनेक साधू तुकाराम महाराज होऊन गेले, संत ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, वामन भाऊ होऊन गेले, भगवान बाबा होऊन गेले. कशाला कव्वाली लागते? कव्वालीची गरज नाहीये. अहिल्या नगर शहर आहे, ज्या अहिल्या देवींनी या जेव्हा औरंगजेबचं आक्रमण या भारतावरती झालं, त्यांनी मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं काम या अहिल्यादेवी होळकरांनी या भारत भूमीमध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये केलं. कव्वालीचे काय तुम्ही कव्वाली काय संबंध आहे? तुमच्या लोकांना आमच्याकडे कव्वाली वाजवले ते गणपतीमध्ये, काय कारण नाही कव्वाली वाजवायचं? कव्वाली कुठं वाजवायचं कारण आहे का? आपल्याकडे एवढं साधू संतांचे विचार आहे, काय गरज आहे? नगरमध्ये तुम्हाला सांगतो, आजपर्यंत इतिहासामध्ये मी अनेक वेळा सांगितलं, आजपर्यंत इतिहासामध्ये डॉक्टर साहेब अनेक गणेश विसर्जनाच्या मिरवणूक निघाल्या, शिवजयंतीची मिरवणूक निघाल्या, पण कधी कव्वाली वाजली नाही. पण तुमच्याकडचे लोक आमच्याकडे आले, स्वागत आहे, हरकत नाही, पण कव्वाली वाजवायचा तुम्हाला सांगतो आमचा विरोध आहे. आता आम्हाला ते रात्री कळालं, त्या दिवशी उशिरा थोडं. हे आधी जर कळालं असतं तुम्हाला सांगतो, तिथं आम्ही जागच्या जागेवर तुम्हाला सांगतो सगळं बंद केलं असतं, बंदोबस्त केला असता. पण हरकत नाही, ही संस्कृती आपली नाही का? आपली कव्वाली वाजायला हरकत नाही, पण त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो, त्यांनी मोहरम मध्ये असं त्यांच्या कुठल्या कुठल्या उत्सव असतील त्याच्यात जर गणपतीचे गाणे लावले, त्यांनी कुठं रामाचे गाणे लावले, तर आपली बी कव्वालीची हरकत नाही, पण त्यांनी लावले पाहिजे. दरवेळेला काय आपण ठेका घेतला काय? आपणच भाईचाराचा काय संदेश घेऊन निघायचा? पण भाईचारा आपण नाही, पहिली त्यांनी घ्यावा, आपली तयारी त्यांनी घ्यावा. पण यांची कायम या लोकांची तुम्हाला सांगतो त्यांची परंपरा वेगळी आहे. आपल्याकडे तुम्हाला सांगतो इतिहास जर तुम्ही वाचला, इतिहासाचे पानं जर वाचले, तर त्रास देण्याची प्रवृत्ती हिंदू धर्मामध्ये नाही. हिंदू धर्मामध्ये कायम लोकांना मदत करणे, मानवसेवा करणे, गोसेवा करणे, प्राणी मात्रावर प्रेम करणे, ही जी संस्कृती ही हिंदू धर्मामध्ये शिकवली. आज तुम्ही संत भगवान बाबांचे वामन भाऊ जर विचार वाचले तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं. त्यामुळे आपली ती अखंडता आणि परंपरा ही आपली जोपासायचं काम आपण करत आलो. आणि म्हणून कुठेतरी पुढच्या काळात देखील आपल्याला तो विचार पुढे घेऊन जायचा. आज छोटं मोठं निमित्त असतात, आपल्याकडे मंदिर आहे, भगवान बाबाचं मंदिर आहे, वामन भाऊचं मंदिर आहे, इथं सगळे मंदिर उभा केले तुम्ही लोक. कार्यक्रम चमटे साहेब तुम्ही म्हणले की लोक कमी जास्त असतात, पण तुम्हाला सांगतो 2 लोक का व्हायना, पण विचार फार महत्वाचा असतो. ते काम करणं महत्वाचं आहे, ते कार्य करणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही सगळे इथं असणारे लोक ते करता. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे सगळ्यांचा. मनापासून तुमच्या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज तुम्ही सांगितलं कामाचं, क्षीरसागर महाराज म्हणले कामाचं सांगा. आता काम महाराज तुम्ही जर पाहिला, पूर्ण हायवे पासून